शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन आज पार पडलं आणि यानंतर आता जाहीर सभा ही उद्धव ठाकरे यांची होते। दरम्यान लोकसभेच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची सभा आहे, नाशिकच्या दृष्टीने फार महत्त्वाची सभा आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत खैरे सर, कसं सांगता, सकाळी महाअधिवेशन पार पडलं आणि आता सभा आहे, एकूणच लोकसभेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, काय सांगाल? शिवसेना पक्षासाठी खूप महत्त्वाची आहे आणि महाविकास आघाडीसाठी त्यावेळेस आता काही दिवसांनी बैठक होणार आणि मग ते होतं। राम राज्य आणायचं असं उद्धव ठाकरे म्हणतात, पण रामाने सुबुद्धी द्यायला पाहिजे, कारण लग्न एकासोबत आणि संसार एकासोबत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। नाही, एकनाथ शिंदेला आता काही राहिलं नाही आहे, भाजप त्यांना साफ करणार। काही बोलायला लागला, येऊन जाऊन तू उद्धव साहेबांच्या बाबतीत का बोलतो बाबा, तो दुसरा बोलतो तिसरा बोलतो, ते योग्य नाही आहे। आणि म्हणून अजून त्यांची प्रतिमा डाऊन होते यांची, ह्यासारख्या लोकांची, आणि उद्धव साहेबांची प्रतिमा उज्ज्वल झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र पाहतो त्यांच्याकडे। शेतकऱ्यांचा सर ठराव मांडला तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये, खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे, कसं पाहता सर? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणात आत्महत्या या विदर्भ मराठवाड्यात। शेतकऱ्यांचा प्रश्न जय महाराष्ट्र कसा आहे तो? शेतकऱ्यांचा प्रश्न सर, मोठ्या प्रमाणात आत्महत्या या मराठवाडा विदर्भात झालेल्या आहेत। आज दानवे यांनी तो ठराव नाही, ते मी तुम्हाला सांगतो की आम्ही तर बोलायला लागलो किती काय हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे काहीच करत नाही। आपण बातचीत केल्याबद्दल हे सरकार आहे जे शेतकरी विरोधी सरकार आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकूणच या सभेमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा याच विषयावरती बोलणार, नक्की ते विस्तृत काय बोलतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।